तर तरडगाव सोडून फलटणच्या अलीकडे मुक्काम केल्यानंतर आमच्या सोबत जेव्हा चोरीची घटना घडली त्या सकाळी आम्ही फलटणकडे रवाना झालो. त्यावेळेस पालखी तरडगाव वरून फलटणकडे येणार होती. दुपारच्या 12-1 वाजता फलटण मध्ये पोहोचल्यानंतर पहिल्यांदाच आळंदी नंतर एवढा मोठा पाऊस चालू झाला आणि सगळ्या वारकऱ्यांना भारी वाटलं, कारण उन्हामुळे आणि गरमाईमुळे जरा वारकऱ्यांची एनर्जी डाऊन झाली होती. त्यानंतर संध्याकाळी आम्ही पण पोहोचलो फलटणच्या मुक्कामावर आणि सगळ्यात भारी मुक्काम असतोय आमचा फलटणचा, कारण तिथं गेल्यानंतर हरिपाठ खेळायला एवढी मजा येते, कारण मोठी लट जागा असते. मग हरिपाठाला सुरुवात झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी नाचायला सुरुवात केली. त्यानंतर आता होता फुगड्यांचा कार्यक्रम. सगळ्यांनी मिळून ज्या फुगड्या खेळात म्हणताय फुल आनंद लुटलाय. त्यामुळे फलटणचा मुक्काम आम्हाला एवढा आवडतो. चोरीच्या घटना घडल्यामुळे आम्हाला पोलीस भेटायला आलते, त्यांच्या बरोबर सुद्धा फुगडी खेळलोय. सगळे झाल्यानंतर आपल्याला आपलं फॅन्स फॉलोअर सगळी भेटायला आलती. त्यांनी आपल्याला बऱ्याच वस्तू द्यायला आणल्या होत्या. भेटलो, गप्पा मारल्या. सगळ्यात शेवटी आपल्याला श्रावणी सावंत भेटायला आलती, त्याच्यासोबत प्रसाद घेतला. तर एकंदरीत तरडगाव ते फलटण प्रवास असा होता. पण इंटरनेट नसल्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला टाकता आला नाही. तर ते व्हिडिओ मी कंटिन्यू टाकत राहीन, तुम्ही फॉलो करून ठेवा. रामकृष्ण हरी.